तर किरीट सोमय्या हा एक नंबरचा फडतूस माणूस असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। रवींद्र वायकरांवर आता सोमय्यांनी बोलावं असं राऊतांनी सोमय्यांना आव्हान दिलंय। तर खिचडी घोटाळ्यावर संजय राऊत बोलणार का असं प्रति आव्हान किरीट सोमय्यांनी संजय राऊतांना दिलंय। घोटाळ्याचे पैसे हे राऊत कुटुंबाच्या खात्यात गेले असल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय। मया काय सांगता, फडतूस माणूस आहे। त्यांनी आता बोलावा ना, वायकरवरती जो खटला मागे घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी बोलावा। आता जर हे कोणी लोक खऱ्या बापाचे असतील, मी स्पष्ट बोलतोय, सत्यवचने असतील, तर त्यांनी हे जे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवायचं काम चालू आहे त्याच्यावर बोलावं। वायकर सारख्या लोकांवरचे खटले कसे मागे घेतले जातात त्याच्यावर बोलावं। राऊतनी ही जी 17 माणसं मेली त्याचा भाव ह्या भावेत भिंडेला घेऊन गेला होता, त्यामुळे त्यांना हे लायसन्स मिळालं होल्डिंगचं। हे रिझर्वेशन संजय राऊत आणि कंपनी आणि त्यांच्या पार्टीने बदलून दिलं होतं। खिचडीचे घोटाळ्याचे पैसे संजय राऊत परिवाराच्या खात्यात गेले, त्याबद्दल आजपर्यंत संजय राऊत एक शब्दही बोलले आहे का? केव्हा बोलणार? पहिलं त्यांनी बोलावं। राऊत परिवार आणि भावेत भिंडेच्या